नवीन सामना इथे सुरू होतोय आणि पहिली इनिंग जेव्हा सुरू होईल आपण ऐकूया राजू जाधव यांचा एक सुमधुर आवाज. प्रेक्षक आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026 आणि ऐका इनिंगचं धावतं वर्णन राजू जाधव यांच्या सुमधुर आवाजात. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोज खारवे सर. आणि बॉक्समध्ये 12वे प्रतिनिधी जरीमरी निंबोली संघाचे आमचे गणेशदादा दळवी, फुरकान पावले, वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट, एक दर्जेदार मॅच आपण पाहू शकाल. आणि पहिल्याच बॉलवरती सफलता इथे मात्र प्राप्त होत असताना गोलंदाज गौरव या ठिकाणी सफलता प्राप्त करतोय. गौरवला माफ करा, दुसऱ्या बॉलवरती सफलता प्राप्त झाली. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती कमालीचा बॉल आपल्याला पाहायला भेटला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता अझीमचा. आता मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सोबान या खेळाडूला तुम्ही पाहू शकाल. पहिलाच बॉल सोबानच्या अडचणी वाढवणारा बॉल आणि फलंदाज सोबानचा खेळीचा देखील अंत. बॅक टू द डगआउट. दुसरी सफलता सौरभ गौरव या ठिकाणी प्राप्त करतो. आपण पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये किरणदादा गोंडले यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम धीरजदादा दळवी देखील इन अँड ॲक्शनमध्ये आहेत. राईट टीमवरती वरचढ होत असताना आपण पाहू शकाल बॅकवर्ड पॉईंटला चेंडू त्या ठिकाणी गेलाय. इथे देखील धाव मिळत नाहीये. शिखंजा कसलाही या ठिकाणी गौरवनं. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये आता RCC राया टीमच्या सर्व तरुण खेळाडूंना संधी मिळालेली आहे. पहिल्या बॉलवरती डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती विकेट आणि चौथ्या बॉलवरती डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. ही मॅच जर आपण म्हटली ना तर जरीमरी निंबोली संघाकडे देखील आपण जर पाहिलं तर त्यांच्या टीममध्ये देखील ज्युनियर खेळाडू आहेत. आणि इथे देखील आपण हा बॉल पाहिलात. आल्याला देखील डॉट बॉल या ठिकाणी हाताळत असताना गोलंदाज बॅटर आपण पाहू शकता या वकास त्या ठिकाणी आहेत. जय बजरंग वासुंद्री संघ आपण कुठेही जाऊ नका, विनिंग मॅच आपण खेळवणार आहोत. पुन्हा या ठिकाणी हा बॉल आपल्याला डॉट पाहायला भेटलाय. इथे मात्र पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावपलकावरती 2 बाद, एकही धावपलकावरती नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहू शकाल. 2 गडी बाद आणि मेडन षटक या ठिकाणी हाताळलेला आहे गौरवनं. तर इथे मात्र आपल्याला विशेष सहकार्य लाभलेले आहे. माजी सरपंच राजू थिट्टू यांच्या वतीनं खूप चांगलं विशेष सहकार्य लाभलेलं, आपलं देखील खूप खूप धन्यवाद. तसेच रायगावचे उद्योगपती करीम शेठ कुंगले यांच्या वतीनं देखील विशेष सहकार्य लाभलेलं आहे. तसंच आपण पाहिलं तर ओझरली राय ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच शर्मिला ज्ञानेश्वर भालेकर यांच्या वतीनं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेकरिता लाभलेले आहे.
तसेच दोंदारामजी भालेकर यांच्या वतीने देखील या स्पर्धेकरिता विशेष सहकार्य लाभलेलं आहे. आपलं देखील खूप खूप धन्यवाद आहे. तसेच अरविंदजी बलिराम वाकडे यांच्या वतीने देखील विशेष सहकार्य लाभलेले आहे. आपलं देखील खूप खूप धन्यवाद. श्री अजयजी कथोरे यांच्या वतीनं देखील चेंडू पुरस्कृत झालेले आहे. आपलं देखील खूप खूप धन्यवाद असेल. या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही नक्कीच मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. आणि तसेच तमन्नाभाई शेख यांच्या वतीनं देखील खूप खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आपलं देखील खूप खूप धन्यवाद आहे. आणि दरम्यान इथे जर आपण पाहिलं तर काय जबरदस्त गोलंदाजी गौरवच्या वतीनं आपण पाहू शकाल. दुसरं षटक या ठिकाणी सुमित आहे. पहिलाच बॉल सुमितचा आपण पाहिलं तर वाईट जास्तीचा एंगल त्या ठिकाणी बनवला. आणि या एक धावीचं इथे मात्र आता स्वागत केलं जाईल RCC राय संघाच्या वतीनं, कारण की मागील ओव्हरमध्ये गौरवची अप्रतिम गौरवशाली गोलंदाजी आपण पाहू शकाल. आणि आता या मॅचमध्ये आपण पाहूया सुमित इथे कमबॅक करेल का. इथे स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता फैजान, त्याला इथे जास्तीचा धावा मिळतील का. सरळ बॅटनं इथे धावा येत नाहीयेत. आणि फैजान इथं रिव्हर्सचा आश्रय या ठिकाणी काढत असताना हा डॉट बॉल आपण पाहू शकाल. डॉट बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला भेटलाय. टॉस जिंकला आज मैदानाच्या आतमध्ये झरीमरी निंबवली या टीमनं. आणि टॉस फार त्यांच्याकरिता महत्त्वाचा ठरला. RCC राय संघाच्या तरुणांची संकट या ठिकाणी वाढलेली आहेत. फैजान आडव्या बॅटनं घुटना टेकला होता त्या ठिकाणी. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क नाही आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. आणि इथे मात्र बॅटरनं घेतलाय रिव्ह्यू. तर नक्कीच आयोजन कमिटीचे कोणी सदस्य इथे मात्र TV अंपायर मध्ये थांबणं गरजेचं आहे. डिसिजन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. फेअर डिलिव्हरी आहे. इथे मात्र आता राह्या टीमने रिव्ह्यू गमावलेला आहे. पुन्हा तुम्ही आता रिव्ह्यूची मागणी करू शकणार नाही. परंतु निंबोलीकरिता एक रिव्ह्यू असेल. इथे बॉल आपण पाहू शकाल. हा पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलवरतीच RCC राय टीम थोडीशी जिवंत आहे या मॅचमध्ये. फैजान शोभान मात्र देखील काही करू शकला नाहीये. आज RCC राय टीमचे यंगस्टर काय खेळ दाखवतील हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. आडव्या बॅटनं फटका चांगला फैजानचा आपल्याला पाहायला भेटतोय. एक धाव इथे मात्र नक्कीच मिळेल. फैजान दुसऱ्यासाठी प्रयत्न करणार नाहीये. आता सर्व काही मी तर म्हणेन की फैजानवरती डिफेन्स असेल. इथे आता फैजानला त्याचा चांगला खेळ दाखवावा लागेल. तालीमें नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. धावसंख्या पोचली धावपलकावरती 3 या आकड्यावरती धावा जाऊन पोचलेल्या आहेत. सुमितचं हे षटक देखील अप्रतिम आपण पाहू शकाल. खाली राहिलेला बॉल त्या ठिकाणी आणि ओहो काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अभिरथच्या वतीनं आपण पाहिलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण आणि उभरता सितारा आहे जरीमरी निंबवली संघाच्या वतीनं. आणि सातत्याने मागील वर्षापासून या सालामध्ये देखील अभिरथची देखील चांगली कामगिरी राहिलेली आहे. चांगला शांत स्वभावाचा खेळाडू आहे. चांगला शांत स्वभावाचा गुणवंत मुलगा आहे अभिरथ. आणि या क्रिकेटच्या पटालावरती त्याची गुणवत्ता त्याला आता मात्र सिद्ध करायची आहे. इथे देखील फैजानचा प्रयत्न होता. काय कॅच पकडली आहे. काय जबरदस्त या ठिकाणी खेळाडू आपण पाहू शकता. किरणजी गोंधले आणि या कॅच स्वीकारली. फलंदाज बाद. फैजानचा खेळ इथे समाप्त. RCC राय टीम पराभूत झाली. परंतु मी तर म्हणेन या ठिकाणी क्रिकेटमध्ये हार जीत होतच असते. हे काही जास्त जिव्हारी लागण्याचा प्रश्न नाहीये. परंतु या मॅचमध्ये देखील आपण पाहू शकता की आता अरमान या ठिकाणी आहे.
हो, चांगला फटका अरमानच्या बॅटमधून आपण पाहिलात. अलाउन द कार्पेट बॉल चालेल डीपमध्ये, तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. अरमानला इथे एक धाव मिळेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. षटकाची समाप्ती इथे देखील झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर आता 2.50 ची सरासरी फक्त धावपलकावरती आहे. आता उरलेल्या 12 बॉलमध्ये इथे अरमानला काहीशा चांगल्या धावा जमवणं फार गरजेचं आहे. आता सर्वस्व काही या ठिकाणी अरमानवरती डिफेन्स असेल. मी तर म्हणेन या ठिकाणी फुरकान अजूनही जर आपण विचार केला तर आरसीसी राय टीम एवढी नबली टीम नाही आहे. कारण की सोबान आहे, आपण पाहिलं तर या ठिकाणी फैजान देखील होता आणि दरम्यान अरमान देखील या ठिकाणी आहे. कारण की हल्लीच्या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर तरुणांना देखील संधी मिळणं फार गरजेचं आहे. आणि आता या संधीचं सोनं इथे मात्र आरसीसी राया टीम मात्र करेल का? धावसंख्या धावपलकावरती फक्त 5 लागलेले आहेत. 5 धावा इथे धावपलकावरती आपण पाहू शकताय. आणि चर्चा आपण मागील ओव्हरमध्ये करत होतो अभिरथची. गणेशदादा आणि अभिरथला या ठिकाणी चेंडू सुपूर्द केलेला आहे. गुणवंता इथे मात्र आता नक्कीच तो दाखवेल का अभिरथ? अभिरथ समोर अरमान असेल, त्याच्याकडे देखील मोठे फटके खेचून आणण्याची क्षमता आहे. खोलवर टप्प्याचा बॉल इथे मात्र आपण पाहिलाय, काय बॉल आहे. टिगर मुवमेंट या ठिकाणी येण्या अगोदरच बॉल मात्र त्या ठिकाणी बॉल स्वीकारण्याच्या अगोदरच बॉल निघून गेला. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहू शकाल. अभिरथ आणि अरमान असं हे कॉन्टेस्ट या ओव्हरकरिता म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. इथे देखील आपण पाहू शकताय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव इथे मात्र मिळते. जरी मरी निंबवली टीमनं देखील ज्याप्रमाणे ते देखील आरसीसी राय टीमला पाहतायत आणि त्याच अनुषंगाने त्यांनी देखील जसे आरसीसी राय टीमचे यंगस्टर आहेत त्यांनी देखील यंगस्टरला या ठिकाणी मोर्चावरती लावलेलं आहे. म्हणजे जे काही समीकरण होईल ते नक्कीच तुमच्याकरिता देखील योग्य असेल. देखना है किसमें कितना है दम. इथे अरमान बॅट चेंज करतोय. धावसंख्या पोचली आहे धावपलकावरती. रवी मांजरे आम्हाला सांगतील फक्त 6 या आकड्यावरती थांबलेले आहे. कॉन्स्टंट आहे. राय संघाच्या या खेळाडूंना, या तरुण खेळाडूंची देखील पाठीराखी या ठिकाणी आहेत. जय हनुमान स्टँडमध्ये देखील आपण पाहू शकाल. आई गावदेवी स्टँडमध्ये देखील आहेत. राजे छत्रपती शिवाजी महाराज स्टँडमध्ये देखील प्रेक्षक आहेत. तसेच जरीमरी निंबवली टीमचे देखील समर्थक आहेत. हा बॉल आपल्याला अप्रतिम पाहायला भेटला. अभिरथ संधीचं सोनं या ठिकाणी करतोय अभिरथ. आणि हा डॉट बॉल आपण पाहू शकाल अभिरथच्या वतीनं. आतापर्यंत या ठिकाणी 3 चेंडू टाकलेत अभिरथनं आणि एकच धाव खर्च केली आहे. पावसाळी हंगामामध्ये स्पर्धा होती प्रीमियर लीग. निंबोलीकरांच्या वतीनं आयोजित त्या स्पर्धेमध्ये अभिरथचा खेळ खूप चांगला राहिला होता. इथे मात्र आपण पाहू शकता या काय जबरदस्त त्या ठिकाणी कमेंटमेंट किरणदादा गोंदले यांच्या वतीनं आपण पाहू शकाल. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. इथे मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण हार्दिक असं स्वागत करणार आहोत. सातत्यानं या स्पर्धेच्या या मैदानावरती कोणतीही स्पर्धा असो. आणि तसेच आपण पाहू शकता निंबवली गावाचे देखील प्रेक्षक या ठिकाणी आपण पाहू शकाल. कारण की आज निंबवली गावाची अजून एक टीम आहे जी दमदार फॉर्ममध्ये आहे. शैलेश केने प्रतिष्ठान पाचशा निंबवली टीम फायनलमध्ये आहे. म्हणजे निंबोलीकरांची आज या क्रीडा नगरीवरती जत्रा पाहायला भेटेल. दिवाळीचा जणू काही या ठिकाणी नक्की साजरी केली जाईल. का नको? कारण की आपल्या टिटवाला परिसरातील संघ ज्या वेळेला इन ॲक्शनमध्ये असतो त्यावेळेला नक्कीच संपूर्ण टिटवाला परिसरामध्ये देखील कर्फ्यू लागलेला असतो. आणि इथे देखील आपण पाहू शकता या अभिरथ देखील या षटकामध्ये देखील त्यांनी कर्फ्यू लावलाय. ओ इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रायझिंग अँड सरप्रायझिंग बॉल खाली ठेवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सफल. किरणजी गोंदले देखील सांगतात अशाच पद्धतीने गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. बॉलला खाली ठेवणं फार गरजेचं आहे. टेनिसच्या क्रिकेटमध्ये जरासा देखील बॉल जो मात्र उसळला तर त्याच्यावरती मोहर लागली जात असते. हे किरणदादा गोंदलेला यांना देखील ठाऊक आहे क्रिकेटच्या पटालावरती.
आणि अभिरथ ते काम मात्र अप्रतिम करत आहे. इथे आपण पाहू शकाल काय जबरदस्त गोलंदाजी अभिरथच्या वतीनं. अडचणी इथे मात्र वाढवलेल्या आहेत RCC राय टीमच्या. मी तर म्हणेन की सातत्यानं फुरकानभाई आपण सातत्याने नवीन खेळाडू घडवणं फार गरजेचं आहे. अप्पू आणि या कामरांवरती आपण निर्भर राहता कामा नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये RCC राय टीमला हे खेळाडू देखील उच्च पदावरती नेऊ शकतील. त्यांना देखील मोठ्या मोठ्या मॅचेसमध्ये संधी देणं गरजेचं आहे. आणि जी परिस्थिती आता इथे मात्र निर्माण झालेली आहे, कदाचित या परिसराला नक्कीच आवडणार नाही. धावसंख्या धावपलकावरती 7 लागलेल्या आहेत. फक्त 7 धावा इथे मात्र आपण पाहू शकाल. आता शेवटचं षटक या ठिकाणी आहे. काय जबरदस्त गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर गौरवनं एकही धाव खर्च केली नाही आहे. 2 फलंदाज तिथे मात्र त्यांनी बाद केले आणि तिथूनच राया टीमच्या बॅटरांची कंबर तोडली गेली. सुमितनं इथे जर पाहिलं तर एक गडी बाद केला, 5 धावा त्यांनी दिल्या. आणि अभिरथनं काय जबरदस्त लाजवाब गोलंदाजी केली, फक्त 2च धावा त्यांनी खर्च केल्या. आणि आता आपण पाहू शकता या विनोद दळवी सिनियर खेळाडू आहेत. जुनी तलवार आहे, अजूनही तलवारला इथे मात्र गंज लागलेला नाहीये. आणि विनोद दळवी देखील त्यांचा चांगला खेळ इथे मात्र दाखवतील. इथे मात्र अरमाननं मोठा फटका एक्झिक्यूट केलेला आहे. सुमित चेंडूचा पाठलाग करेल, परंतु पाहू लागेल त्या ठिकाणी. हो, भूषण आहे तिकडे स्क्वेअर लेगला. भूषण पाटीलला त्या ठिकाणी आपण पाहिलं. धावसंख्या पोचली धावपलकावरती आपण पाहूया फक्त 9 या आकड्यावरती. इथे मात्र आपण डॉट बॉल पाहिला. अरमान देखील काही करू शकत नाहीये. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स पूर्णपणे खांदे झुकलेले आहेत. तिथे देखील आपण डॉट पाहू शकाल. जरी मरी निंबोली टीम आपण जर पाहिलं तर मॅच कोणत्याही संघाच्या अगेन्स्ट असू, संपूर्ण काही जे काही क्रिकेटचं कौशल्य आहे ते पणाला लावत असतात. काल देखील आपण पाहिलं शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली टीम. इथे फलंदाज बाद विनोद दादा दळवी यांना इथे सफलता मिळते. अभिरथ त्या ठिकाणी कौतुक करतोय. दुसऱ्या बाजूला किरण दादा गोंदले हे देखील कौतुक करतायत. जुनी तलवार आहे आणि तलवार आता मह्यांमधून काढलेली आहे. आज खऱ्या अर्थानं अंतिम क्षणापर्यंत ही कन्सिस्टन्सी ठेवणं फार गरजेचं असेल. जरी मरी निंबवली या टीमला. RCC राय टीम पूर्णपणे बॅकफूटवरती आहे. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता या जय्यान आणि येत्या 19 फेब्रुवारी दरम्यान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची मात्र जयंती आपण संपन्न करणार आहोत. आणि कोंडिरी इथून मराठेपाडा दरम्यान पालखीचा सोहळा देखील आपण अनुभवणार आहोत. तर या पालखीच्या सोहळ्यामध्ये आपण देखील सहभागी व्हायचं आहे. आणि ज्या दानशूर दात्यानं या सोहळ्याकरिता जी काही मदत करायची असेल त्यांनी रामकेणी आणि कोंडिरी ग्रामस्थांची संपर्क साधायचा आहे. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला भेटतोय झय्यांच्या बॅटमधून. हे शस्त्र मात्र कुठं ठेवलं होतं RCC राय टीमने. खूप उशिरानं काढलेलं हे शस्त्र आपल्याला पाहायला भेटलं. आणि दरम्यान इथे षटकारानं आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंगचा जो खेळ आहे इथे मात्र संपन्न झालेला आहे. RCC राय टीमनं इथे मात्र धावा जमवलेल्या आहेत 15 आणि विजयाकरिता 16 धावांची गरज आहे. सोळा धावांची इथे मात्र गरज आहे जिंकण्याकरिता. या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक विजयदादा पाटील यांच्या वतीने लाभलेलं आहे. तसेच द्वितीय पारितोषिक जांभूलपाडा कुकसे सरपंच श्री तुकाराम रामचंद्र फिरगाणे यांच्या वतीनं, तसेच फिरगाणे परिवार यांच्या वतीनं तृतीय पारितोषिक युवासेना सचिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट श्री साईनाथ कांबेरे तसेच गोरसे गावचे उद्योगपती आहेत त्यांच्या वतीनं. तसेच चतुर्थ पारितोषिक
शिवसेना प्रमुख ग्रामीण उद्धव बाळासाहेब ठकडे गट श्री बळीरामजी फिरगणे यांच्या वतीनं लाभलेलं आहे. आपलं खूप खूप धन्यवाद या स्पर्धेच्या वतीनं. तसेच या स्पर्धेकरिता राजूजी थुट्टू, लोमानजी कुंगले आणि करीम शेठ कुंगले यांच्या वतीनं देखील मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आपलं देखील खूप खूप धन्यवाद आहे. आणि इथे मात्र आता आपण पाहूया या 16 धावा चेस होतील की डिफेन्स ऐकवतील आपल्याला. व्हाईस ऑफ टिटवाला, व्हाईस ऑफ कल्याण, व्हाईस ऑफ ठाणे, आउट ऑफ महाराष्ट्र आमचे आदरणीय गुरुवर्य मनोज कारवे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच रिस्पेक्टेड कमेंटेटर, उगवते समालोचक. त्याने अगदी जबरदस्त भरारी घेतले प्रेक्षकांना. आपण अनेक स्पर्धांमध्ये आपल्या परिसरामध्ये ज्यांचा आवाज ऐकत असतो असे राजू जाधव सर, रायाचे सुपुत्र. खूप छान त्यांचं विश्लेषण, अचूक शब्दफेक, शब्दसाठा आणि आवाजाचा टेम्पो, चढ उतार खूप छान आपल्याला ऐकायला मिळतं. कर्णमधुर आवाज राजू जाधव सरांचा. धन्यवाद सर. आपण पाहताय सामना अगदी बिग फाईट होईल असं आपण अपेक्षा केली होती, परंतु अजूनही सामना संपला नाही आहे. कधी कधी लो स्कोरिंग मॅचेससुद्धा हाय व्होल्टेज होत असतात आणि तो प्रयत्न नक्कीच इथे राया संघ करेल. आम्हाला फुरकान नुकतेच म्हणाल की सर अभी तो आपने बैटिंग देखी है, अभी फील्डिंग बॉलिंग बाकी है. ये तो मैच का झाकी है, पिक्चर और बहुत कुछ बाकी है. कारण अप्पू आणि माईज दिल्लीला गेल्या रात्री निघाला आहे तो ओपन क्रिकेट खेळण्यासाठी. एक चांगल्या गेममध्ये गेलेत ते, तीसुद्धा माहिती मिळाली आम्हाला. आणि कामरान जरा थोडासा अनवेल आहे, आजारी आहे थोडासा, त्यामुळे तो येऊ शकला नाही. त्या कारणाने आपण नौके खेळाडू इथे दिले राया संघाकडून. तरीसुद्धा त्यांचा प्रयत्न इथे चांगला झाला असं म्हणू शकतो आपण. आणि पाहतोय 16 धावांचं लक्ष घेऊन इथे सलामीची जोडी आलेली आहे मैदानामध्ये. किरण गोंदलेचा पहिला चेंडू आणि पहिला वार होत असताना चेंडू जातोय सीमा पार. 4 रन. गुड स्टार्ट. हो, बॉलिंग फिकीच होते. इथे दडपण घेतलं लगेचच. आउटसाइड ऑफ द लेग स्टंप इथे चेंडू टाकत असताना गोलंदाज इथे फिका ठरला. म्हणजे अवंतरने धावसंख्या पुन्हा उडी मारत असताना जरीमरी स्पोर्ट्स निंबोली संघाची 5 वर. 16 धावांचं लक्ष समोर असताना इथे मात्र कुठल्या पद्धतीने हाराकिरी न करता बॅटिंग करून सामना जिंकता येईल. इथे बॅकफुटला गेला आणि ते पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून जाता चेंडू आधी आई गावदे स्टँडकडे काहीसा थांबला आणि थांबत असताना तिथे फिल्डर पोहोचले. त्या दरम्यान किरण गोंधळे यांनी 2 धावा अर्जित केल्या आपल्या संघासाठी. आपल्या असोसिएशनला फार पुढे नेण्यासाठी चांगली मेहनत किरण गोंधळे यांची. आणि जरीमरी निंबोली संघाला सुद्धा अगदी चांगलं मार्गदर्शन लाभत असतं. आणि तेच किरण गोंधळे पाहतो आपण की त्यांची चमकदार बहारदार कामगिरी होत असते नेहमीच. विकेट किपरची भूमिका असो, कॅप्टनची भूमिका असो किंवा मार्गदर्शन देण्याची भूमिका असो, चोख पद्धतीने पार पडत असताना इथे मैदानामध्ये सुद्धा लगेचच त्यांनी पूर्णपणे या सामन्याची सूत्र हातात घेत असताना डाऊन द बॉल क्लीन बॉल होतात किरण गोंधळे. बॅक टू द पॅव्हलियन. पहिला धक्का लागतोय टीम जरीमरी निंबोली संघाला किरण गोंधळेच्या रूपात. तहे दिल से आप क्यों दूर दूर जा रहे हो? कोई बात नहीं, आइए. आपने भी बहुत अच्छा खेल खेला है. इथे पुन्हा एकदा भूषण पाटीलला डाऊन द लेग चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला. वेलकम मुदस्सरजी टेटू साहेब, ज्याने सुद्धा अनेक काळ गाजवलाय राया संघाकडून. आणि एक जबरदस्त फिटनेस त्यांच्या बॉडीचं पाहू शकता आपण. स्वतःला फिट ठेवण्यामध्ये नेहमीच ते स्वतःला
महत्त्व देत असतात आणि फिटिंग फार महत्त्वाची असं हेल्थ इज अ वेल्थ असं म्हटलं जातं. इथे मात्र हेल्दी धावसंख्या होत असताना निंबोली संघाची तसं पाहता डाऊन द लेग पुन्हा एकदा इथे टर्न करायचा प्रयत्न इथे स्किट झाले आणि पंचांचा वाईटचा इशारा प्लस सिंगल सुद्धा धावून पळून प्राप्त केली आहे निखिल केणे आणि किरण गोंधले आणि संघाची धावसंख्या 2ने पुढे जात असताना जरीमरी स्पोर्ट्स निंबोली संघाची 16चं लक्ष असताना 10 वरती 1-0 ऑन द बोर्ड. खराब कामगिरी पाहायला मिळाली रात्री सुद्धा डोलेच्या स्पर्धेमध्ये आरसीसी राया संघ डगमगला तिथे परतला स्पर्धेतून बाहेर फेकला गेला लगेचच प्रयाण केलं माईज आणि अप्पू याने दिल्लीची वारीसाठी इथे चेंडू खाली परंतु डाव्या इष्टीच्या बाहेर घोषित झालाय. बॅटर सरप्राईज झालेत जसं मी अगदी उल्लेख केला की पुढेपुढे फिकी पडली आहे बॉलिंग बॅटिंग त्यानुसार अजून खराब बॉलिंग आणि प्रदर्शन होत असताना आरसीसी राया संघाचं निंबोलीच्या पाठीराखण्यास सुद्धा अपेक्षा होती की चांगली फाईट असेल रायाने निंबोलीमध्ये परंतु तसं इथे झालं नाही आणि अपेक्षा भंग झालं म्हणू शकतो आपण. जो दरार आहे राया संघाचा तो इथे पाहायला मिळाला नाही. चाबुक शॉट कडक शॉट टक आवाज निखिल केच्या बॅटमधून हा पंपोल जबरदस्त ताकद वापरली ती निखिल केनेने या फटक्यामध्ये शॉट टापल्याने चेंडू मिळाला आणि पिकअप शॉटचा प्रयत्न तिथे केला गेला होता. वाईडी स्पीडॉनच्या जवळून चेंडू अगदी डीपमध्ये गेला आणि तिथे एक सिंगल प्राप्त केली. धावसंख्या 11 12 पेल ऑन द बोर्ड. आधीच एक वाईड पकडला गेलाय 4 धावा दूर 4 पावलं दूर. भूषण पाटील ऑन स्ट्राईक एक चांगला पिंच हिटर विस्फोटक फलंदाज विस्फोट केलाय फेकून दिलाय मॅच विनिंग सिक्सर भूषण पाटीलच्या बॅटमधून मॅच फिनिश्ड.